नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गव्हर्मेंट नोकरी DMER रिक्वायरमेंट म्हणजेच महाराष्ट्र शासकीय शिक्षण संस्थेमध्ये ही नोकरी तुमच्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. चक्क 1540 शिक्षक भरती होणार आहे आणि परमनंट नोकरी आहे. तर आवर्जून सर्वांनी अर्ज करावा. महाराष्ट्र शासन सरकारी गव्हर्मेंट नोकरी आणि महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय येथून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. DMER अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने आहे. एकूण पदसंख्या 1540 पदं आहे. पदाचे नाव शिक्षक आणि कनिष्ठ निवासी पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता तुमची सविस्तर माहिती शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी पूर्ण तुम्ही PDF बघा. आणि पद क्रमांक आहे 1 म्हणजे शिक्षक टोटल भरले जाणार आहेत मित्रांनो 1100. आणि दुसरं पद आहे कनिष्ठ निवासी, त्याची पद भरली जाणार आहे 440. टोटल पदं मिळून होत आहेत मित्रांनो 1540. आणि भरती विभाग महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई यांच्या अंतर्गत ही भरती प्रकाशित झालेली आहे. नोकरीचा प्रकार परमनंट आहे आणि ही तुम्हाला छान अशी संधी आहे. नक्कीच अर्ज करा. पूर्ण महाराष्ट्रात ही भरती राबवली जात आहे. महत्त्वाच्या तारखा तुम्हाला अशा आहे. अर्ज सुरू झालेले आहे 16 फेब्रुवारी 2026 पासून. तर तुम्ही का मागं राहता? तुम्ही पण नक्कीच अर्ज करा. अर्जाची अंतिम तारीख आहे 23 फेब्रुवारी 2026. तुमचा निकाल लागणार आहे 4 मार्च 2026 रोजी. तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या सूचना आहे मित्रांनो. सदर भरतीची जाहिरात ही महाराष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण संशोधनकडून आलेली आहे आणि मुंबई यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही वेबसाईट चालू करण्यात आलेली आहे. तथापि अपूर्ण माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. पुढील माहिती अशी आहे मित्रांनो. निवड प्रक्रिया 2 टप्प्यात होणार आहे. म्हणजेच पहिला टप्पा तुमचा गुणवंत यादी असणार आहे आणि दुसरा टप्पा तुमचा कागदपत्राची पडताळणी आहे. तसंच तुम्हाला मार्चपर्यंत ऑर्डर देखील मिळणार आहे. तुमची एज लिमिट अशी आहे मित्रांनो. वयोमर्यादा ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे आणि त्याचनुसार तुमचे मासिक वेतन दिले जाणार आहे 80,000 रुपये. का की ही परमनंट भरती आहे. तुम्ही मूळ रहिवासी नसला तरी चालेल. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला अर्ज शुल्क दिल्या जाणार आहे श्रेणीनुसार. म्हणजेच खुल्या वर्गासाठी 1,000 रुपये फी आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फी पेड करायची आहे. आणि तसेच राखीव वर्गासाठी 900 रुपये फी आहे. आणि तुम्हाला महत्त्वाची माहिती अशी आहे की पूर्ण वेबसाईट तुम्हाला आहे. या भरतीचे फॉर्म केवळ ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत. लिंकद्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराकडे चालू मोबाईल नंबर असणं आणि स्वतःची ईमेल ID असणं आवश्यक आहे. पूर्ण पत्रव्यवहार ईमेल IDद्वारे होणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो भरती जाहिरात केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किंवा घट होऊ शकते. उमेदवारांनो अर्जाची पात्रता स्वीकृत किंवा नाकारणे व निवडची पद्धत इत्यादीशी संबंधित सर्व बाबीमध्ये DMERचा निर्णय अंतिम असणार आहे. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. फक्त ईमेल IDवरच तुम्हाला पूर्ण माहिती कळवली जाणार आहे. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरू शकते. तर अर्ज व कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही तर कोणतीही तफावत आढळली तर आपली उमेदवारी रद्द होणार. कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलेल्या अर्जांना कोणतीही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता मिळणार नाही. उमेदवारांनी आपला अर्ज मित्रांनो सादर करण्यापूर्वी पूर्ण PDF वाचावा आणि मगच अर्ज करावा. मित्रांनो तुमचं DED BEd वगैरे असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीने पूर्ण माहिती घेऊन मगच अर्ज करा. नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरी आहे. ह्या नोकरीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या.
आणि आपल्या मित्रमैत्रिणींना ही माहिती नक्कीच कळवा. शिक्षक पदासाठी आणि कनिष्ठ निवासीसाठी शिक्षक पदासाठी DED BED असणं महत्त्वाचं आहे आणि कनिष्ठ निवासी पदासाठी तुमची 12वी असणं महत्त्वाचं आहे. या पदासाठी अर्ज करताना पूर्ण माहिती घ्या. 1540 पदासाठी भरती होणार आहे. लाईक आणि सबस्क्राईब करा.